मानला जातो। त्या शाळेसाठी अण्णांनी जन्मभर आपलं उत्पन्न त्या शाळेला दिलं। त्या शाळेत विनामूल्य शिक्षण दिलं जायचं, राष्ट्रीय शिक्षण दिलं जायचं आणि आपल्या मातृभाषेतलं शिक्षण द्यायला जायचं। कारण निजामाच्या वेळेत उर्दू भाषा मीडियम होती आणि ते उर्दू भाषेत शिकवायचे सगळं आणि त्या उर्दू भाषेचा आणि शिक्षणाचा उपयोग इस्लामचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्हायचा। नंतर आपली जेव्हा राष्ट्रीय शाळा निघाली तेव्हा मात्र आपल्या मातृभाषेला थोडंसं मान मिळाला आणि त्यांनी त्या मातृभाषेतून शिक्षण द्यायला सुरू केलं। बऱ्याच एज्युकेशन कॉन्फरन्सेस पण झाले आणि नंतर ही शाळा काढायचा त्यांचा लोक म्हणजे संमत झाला। 1921 मध्ये ही जे राष्ट्रीय शाळा ही पर्याला काढली होती तिथे स्वामीजी आले, मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्यांनी पर्याला संन्यास घेतला। ते रोज भिक्षा मागून खायचे। तर माझ्या आईला स्वामीजींना मुद्दाम गोड करून वाढायची, त्यांना गोड आवडतं तिला माहिती होतं, पण त्यांनी म्हणले नाही आज मला गोड करून वाढून टाक, मला सगळं सोडायचंय, संन्यास घ्यायचा आहे। मग तिने त्यांना गोड द्यायचं बंद केलं। माझे वडील लोहाराला वकिली करत आणि सगळं उत्पन्न त्या शाळेला देत। त्यांनी आपल्या स्वतःसाठी काही पण ठेवलं नाही, घर भात सोनं नाणं सगळं त्यांनी दान करून टाकलं। नंतर 1926 ला त्यांनी सगळं दान केल्यानंतर 1936 च्या आधी 1-2 वर्ष मला वाटतं हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली। हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर स्वामीजी त्याच्यात पूर्ण गुंतला गेले। त्या लोकांनी वर्गा सोडलं आणि शाळा पण थोडीशी डबघाईला आले आणि 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 1947 नंतर 2-3 महिन्यात आपला हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा चालू झाला। त्याच्यात अण्णांनी सत्याग्रह केला। नुसतं जेवढं वंदे मातरम म्हणलं तरी सुद्धा शिक्षा व्हायची आणि मला ती माझ्या आयुष्यातली पहिली आठवण तीच आहे। मी 4 वर्षाची होते। अण्णांनी हातात झेंडा घेतला, तावडी असायची तेव्हा लहान गावात, लोहाराला तावडीवर त्यांनी ते 2-4 वकील बरोबर घेतले आणि त्यांनी वंदे मातरम म्हणून झेंडा तिरंगा झेंडा फडकवला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली। ही गोष्ट मला अजून स्पष्ट आठवते। खरं तर 4 वर्षाच्या त्याच्या पूर्वीचे काही आठवत नाही, नंतरचे बरंच काही आठवत नाही, पण ती गोष्ट माझ्या डोळ्यापुढे अजूनही उभी राहते। माझे वडील झेंडा घेतलेले आणि पोलिसांनी त्यांना पकडून नेलेलं, आई ओरडू लागली, ह्या सगळ्या गोष्टी। तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्या कुमार सरांनी खूप मराठवाड्याचं डिटेल विश्लेषण काल आज उद्या केलेलं आहे। त्याच्याप्रमाणे आपण थोडासा आपल्याकडून जेवढा होईल तेवढा प्रयत्न करावा। एक जरी आपण एखाद्या पणतीचं जरी काम केलं तरी चालेल। तर ह्या आंदोलन म्हणजे मराठवाड्याच्या विकासासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल। वि. स. खांडेकर, कवी यशवंत हे सगळे लोक हिप्परग्याला शाळेत यायचे, शाळेच्या उत्सवाला पण यायचे। वि. स. खांडेकरांनी नंतर मालवानावरील फुलबाग म्हणून महाराष्ट्र टाइम्स मध्ये इथल्या पेपरमध्ये लिहिलेले, तो आता माझ्या भावाच्या पुस्तकात आहे। त्याच्यात त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, ते मला फार आवडतं। आपण काही म्हणजे मोठा मोठ्या येण्याच्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना हार घालतो, त्यांची पूजा करतो, पण त्यांचं एक वाक्य खूप सुंदर आहे वि. स. खांडेकरांचं। त्यांनी लिहिले, बागेत फुलणाऱ्या फुलापेक्षाही अधिक सुंदर अशी पुष्पे रानावनात आपला सुगंध उधळीत असतात आणि जमायतीच्या दुकानातल्या पाणीदार मोत्यांना लागवतील अशी मौक्तिके समुद्रातल्या तळाशी एकांतात असतात। जगाला मात्र त्याचा पत्ताही नसतो। तर असे खूप स्वातंत्र्य सैनिक आहेत की ज्याचं आपण नावही घेतलं नाही किंवा ज्यांची आपण आठवणही केली नाही, त्या सगळ्या सैनिकांना आणि ज्यांचा समाजात मान्यता झालेली आहे त्या सगळ्यांना वंदन करते आणि माझे 2 शब्द संपवते। उशीर झाला।